मित्रांचा सगळ्यांचं स्वागत. काल पुन्हा एकदा स्थानिक आमदार केसरकर घोषणा मंत्री कसे आहेत, घोषणा मंत्री हे काल त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलं. ताज सिदादी ह्या कुठल्याही गोष्टीला ना स्थानिकांचा विरोध आहे ना राजकीय कुठल्या पक्षांचा विरोध आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की ताजमध्ये जाणारी जी जागा 39 सर्वे नंबर आता सुटलेली आहे आणि वेळागारवशीय ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतायत की बाबा आमची घरं या ठिकाणी वगळा, त्यांनी पैसे कुठले घेतलेले नाहीत, मोबदला घेतलेला नाही, तर त्यांना डिवचून असा प्रकल्प येणं हे सोयीचं आहे का, हे सगळ्याच राजकीय पक्षाच्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवणं गरजेचं आहे. किती माणसामध्ये हेकेखोर असणं, भेटायलाच देणार नाही, हेच करणार नाही, ही म्हणजे ही जी दादागिरी, जी हुकुमशाही आहे ही मोडीत काढण्यासाठी ते ग्रामस्थ पण आता काल इकडे आलेले होते. मी माननीय मुख्यमंत्र्यांना यापूर्वी विनंती केली आहे, गिरीश महाजन साहेबांना विनंती केलेली आहे की प्रकल्प येण्याबद्दल कोणाचाही विरोध नाही, ते स्थानिक लोक पण आपल्याला सहकार्य करतील, पण त्यांची बाजू आपण ऐकून घ्या. आज ह्या घोषणा मंत्र्यांनी तिसऱ्या वेळा ताज आणि सिदादीची तारीख जाहीर केली. हे मुंबईत पण कोणाला मंत्रालयात माहिती नाही. आतापर्यंत जे प्रकल्प, आज बघा त्यांनी परवा, म्हणजे माझ्या एवढ्या राजकीय जीवनात एमआयडीसी मध्ये एखाद्या उद्योजकाला घेऊन जातात एक मंत्री, हे दृश्य महाराष्ट्राच्या इतिहासात नवीन आहे. याच्या मागे गौडबंगाल काय आहे, जो त्यांनी आता यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती असेल की आडाळीत ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरी उत्पादक या ठिकाणी येणार आणि किती 1200 कोटी 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आणि 1200 लोकांना डायरेक्ट रोजगार मिळणार. आणि त्याहीपेक्षा भाषणं दिली म्हणजे विकास होत नाही. 15 वर्षात तुम्ही काय केलं? भाषणं दिली का आणि काय केलं? कुठला विकास केला? उद्या आमदार, खासदार, आमदार कोणी असला तरी विकासाला येणारे पैसे, आमदार निधी येणारे पैसे, त्याच्या अधिकाराचे पैसे हे लोकांचे पैसे असतात, हे तुमचे पैसे नाहीत. तुम्ही असं एखादं उदाहरण दाखवा 15 वर्षाच्या इतिहासात की मी अमुक अमुक हे ठिकाणी 50-100 लोकांना रोजगार मिळणारा कार्यक्रम या ठिकाणी माझ्या राजकीय ताकदीचा फायदा करून या ठिकाणी घेतलाय. तुम्ही केलाय का? तुम्ही कोणाला बोलताय की भाषणं दिली म्हणजे विकास होत नाही? मंत्री केसरकर यांची टीका करणारा सरसंधान सोडले. माझं याच्याही पुढे म्हणणं आहे की दुसरं पेपर मिल उभारण्याची घोषणा त्याच पेपरमध्ये आहे आणि हे अधिकारी जे आमच्या खरमाळे मॅडम, ज्या इथल्या रत्नागिरीच्या हे आहेत, त्यांच्याबरोबरचा फोटो आहे. आता परवाचा फोटो पण तसाच आहे. राजस्थानची जी कंपनी त्या ठिकाणी आली आणि मी नाही, आज तुमच्या सगळ्या वर्तमानपत्रात छापून आलंय की हरित क्षेत्रात लाल श्रेणीतील उद्योग येणार का? मग त्या कंपनीला जागा आणून दाखवणारे केसरकरांच्या मनात काय, 500 लोकांना नोकऱ्या देणार होते. राजस्थानमधली ती कंपनी होती आणि मेडिकल कुठलं तरी इक्विपमेंटचं त्या ठिकाणी ते काम त्या ठिकाणी करणार होते. 500 लोकांना रोजगार का? आता तिसरी गोष्ट, मल्टीपर्पज हॉस्पिटलचा 1 महिन्याच्या आत शुभारंभ. हे कधी आहे? 30 जुलैचं तुमचीच पत्रकार परिषद आहे. अम्युजन पार्कचे लवकर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. म्हणजे किती घोषणा करायच्या आणि किती खोटं लोकांशी बोलायचं, हे गोष्ट आता इथल्या जनतेने या ठिकाणी सगळी लक्षात ठेवली पाहिजे. हे लोकांना दाखवण्यासाठी. हे दुसरं, सी वर्ल्ड प्रकल्प रेडी व्हावा. हरित क्षेत्रातील लाल क्षेत्रातील उद्योग येणार कसा, हे तुमचेच एक पब्लिसिटी ऑफिसर पूर्वीचे होते, त्यांचीच प्रेस आहे, त्यांनीच हे सगळं छापलंय बघा. माझं म्हणणं, ह्या सगळ्या गोष्टी जागा मागितलेली नाही. जागा न मागता हे उद्योग येणार म्हणून तुम्ही त्या जे कोण असतील त्यांना कोणाला रोमा गपशे कोण आहेत कोणाला माहिती नाहीत, कोणाला आणून उभं करताय आणि त्या ठिकाणी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न कधी करताय की मी विकास करतोय.
कसला विकास केला? या सावंतवाडी विधानसभेचा भकास करण्याचं काम हे तुम्ही या ठिकाणी केलंय. त्यावेळी माझ्या ह्या जिल्ह्यातल्या जनतेला आणि विधानसभेतल्या जनतेला आवर्जून या ठिकाणी माझं सांगणं आहे, हात जोडून माझी विनंती आहे, ह्या माणसाला घरी बसवा, तरच ह्या विधानसभेला म्हणजे ह्या विधानसभेत काहीतरी नवीन निर्माण होईल. आज मला सांगा, अजून एक त्यांनी काल केले की नवाबागला काल प्रेझेंटेशन दाखवलं. काय की फिशरीज विलेज करणार. फिशरीज विलेज ही कल्पना आजची नाही त्यांची. 10 वर्षापासून हीच प्रेस घेत आहेत आणि त्यांचाच बगलगुच्छ असणारा तो कोणतो कामं आर्किटेक्ट, इथली सगळी कामं करणारा त्यांचा ठेकेदार दीपक भाईंचा, तेव्हा प्रेझेंटेशन दाखवतो. म्हणजे आपल्याच घरातल्या माणसाला, म्हणजे त्याला तिकडे त्याने डीपीडीसीवर कोल्हापूरच्या घेतला होता आणि इथंही परत सगळे प्रकल्प तोच दाखवतो. हे असं होणार म्हणजे काय? म्हणजे लोकांची चेष्टा, लोकांना किती फसवायचं ही कधीतरी दीपक भाई जनाची नाही मनाची तरी ठेवा. तुम्ही जरा तरी लोकांचा विश्वास आज तुम्ही इकडे गमावलेला आहे. तुम्ही किती खोटं बोलणार आहे? आज या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की हे मी सांगतो, हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा कधीतरी विचार त्यांनी आणि आपण पण ह्या ठिकाणी करणं. म्हणजे आता जे त्यांनी वेगळे पूर्वीचे कारखाने त्यांचे सांगतच नाही. अजून एक त्यांनी सांगितलं की स्टील कंपनी त्या एमआयडीसी मध्ये येणार. कशी येणार एमआयडीसी? हरित क्षेत्रात जर समजा एमआयडीसी आहे तर मी एवढा कोटीचा प्रोजेक्ट आणणार. त्यामुळे हे सगळे जे प्रकल्प आहेत ते हे सगळे प्रकल्प लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारे, इथल्या तरुणांच्या, इथल्या तरुणींच्या त्यांची फसवणूक करणारे, इथल्या सगळ्या सर्वसामान्य गोर गरीब जी सगळी इथली जनता आहे त्यांना वेळोवेळी निवडणूक जवळ आल्यानंतर असं फसवणाऱ्या लोकांच्या अशा आमदाराच्या पाठीमागे तुम्ही राहणार का? हा माझा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्याच्या पुढचं एक त्यांनी विधान केलंय. काय विधान केलंय? की राणेंना त्रास देणाऱ्या लोकांना तुम्ही हे करणार का? परवाच्या तुमच्या प्रेसमध्ये आहे. मग राणेंना त्रास देणारे दीपक भाईंशिवाय आणि कोण आहेत? हे जरा थोडंसं दाखव जरा म्हणजे ते कधीतरी विस्मरात जातं सगळ्यांच्या. त्यामुळे नेमकं कसं या ठिकाणी त्यांनी ज्या लोकांनी कामं केलेली आहेत त्यांना सुद्धा भरवण्याच्या संदर्भातलं पत्र त्यांनी आमच्या पक्षाला दिलेलं आहे. दरवेळी सरड्यासारखा रंग बदलणारे, दरवेळी स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका बदलणारे अशा माणसाच्या पाठीमागे राहणार का? आज आमच्यापैकी कोणीच जे नेते आमच्या इथे नेते आहेतच, पण या नेत्यांना त्रास किंवा आता आज तुम्हाला भाजपची गरज का लागली? तुम्ही तर इतकं स्वयंभू, तुम्हाला हे नको ते नको असं जर तुम्ही सांगणारे, तुम्ही तुमच्या व्हिडिओत काय म्हटलं हे तुम्ही आता सगळ्यांच्या समोर बघितलंय. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या विचार इथल्या सगळ्या जनतेने केला पाहिजे आणि ह्या माणसाला घरी पाठवलं पाहिजे. एवढीच आजच्या या सगळ्या आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इथल्या विधानसभेतल्या जनतेला विनंती करतो. धन्यवाद. घरी पाठवायला हवंय जनतेला तुम्ही आव्हान करता. एखाद्या खेळामध्ये समोरचा खेळाडू असेल, त्याला दुसरा खेळाडू नसेल तर दुसरा खेळाडूला आपण घरी कसं बसवलं, त्याची विकेट कशी घेणार? मग तुम्हीच मैदानात उतरणार आहात का घरी बसवणार? 100% उतरणार. पार्टीकडे मी ह्या 2-3 दिवसात पार्टीच्या वरिष्ठ सगळ्या नेत्यांची भेट मागितलेली आहे. त्यांच्याशी सगळ्या ह्या गोष्टी या ठिकाणी बोलणार. पुन्हा एकदा त्यांना विनंती करणार की ते भारतीय जनता पक्षाची ताकद सगळ्यात जास्त ह्या कोकणातल्या सावंतवाडी विधानसभेत आहे आणि त्यामुळे ही संधी पार्टीने द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. नाही, पण एक लक्षात घ्या, तुम्ही पार्टीकडे मागणी करणार, पण आता सध्या पक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात महायुती बळकट व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न करतात. ते म्हणजे प्रत्येक विभागात जाऊन बैठका घेतात. अशा वेळी महायुतीचा उमेदवार असताना तुम्हाला जर डावललं पक्षाने तुमच्या, म्हणजे नको म्हणून सांगितलं तिकीट आम्ही देता येणार नाही, तर तुम्ही अपक्ष उभा राहणार का? काय कुठल्या पक्षात जाणार? त्याच प्रश्नावरून
तुम्ही म्हणताय की सावंतवाडीमध्ये ताकद आहे भाजपची मोठ्या प्रमाणात. तुम्ही म्हणताय एकीकडे महायुतीचं सर्व समोर आहे तुमच्या क्षेत्रात. तुम्ही एक मातब्बर राजकीय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करत आहात. विधानसभेचं तुमच्याकडे विधान प्रमुख पद आहे. त्यांनी आता ते म्हटलं की हे नाही, तर तुमची अशी तयारी दुसरी आहे का? पॅरलर पर्याय तुम्ही तयार ठेवला आहे का? त्यांनी विचारलं. दोघांच्या प्रश्नाचा अर्थ एकच आहे. माझ्या सगळ्या नेत्यांशी चर्चा मी या ठिकाणी करणार आणि मला खात्री आहे की शेवटी प्रत्येक पार्टीला आपापला पक्ष मजबूत व्हावा हे प्रयत्न या ठिकाणी असतात. आज जरी सीट जरी समजा आज त्यांची असली तरी सीटाची अदलाबदल आज कुठल्याही सीट जाहीर झालेली नाही. अदलाबदल करण्याचा अधिकार हा वरिष्ठांना या ठिकाणी आहे. आणि मी सांगेन की तुम्ही इथले जे काही प्रशासनातले वेगवेगळे आयबी वेगवेगळे संघ हे आहेत तुमच्याकडे रिपोर्ट जातात, तर रिपोर्टचा अभ्यास करा. जर पडणारच असेल तर त्यांना कशासाठी तुम्ही एक सीट तुम्ही कमी करताय युतीतली? हे मी माझ्या म्हणजे ज्या काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेसमधून किंवा जे सर्वे झाले हे सर्वे प्रत्येक पार्टी करते. शिंदे साहेब पण करतायत, देवेंद्र फडणवीस साहेब पण करतायत. प्रत्येक पार्टी आपापल्या भागात काय होऊ शकतंय ते सर्वे आहेत. त्याहीपेक्षा पोलिसांकडचा सर्वे आहे. प्रशासन शेवटी आणि अमित शाह साहेब हे तर देशाचं आज गृहमंत्रीपद आहे. त्यांच्याकडे पूर्ण राज्याची पूर्ण सगळ्या देशातल्या सगळ्यांची परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे आज पार्टी शेवटी बघताना आपली सीट कमी होता कामा नये याची खबरदारी घेतात. पण हे इथले आमदार स्वार्थी असल्यामुळे दरवेळी भूमिका आपली बदलत असतात. ते मी त्या ठिकाणी जाऊन सांगणार आहे त्यांना. तुम्ही एक म्हणता एकीकडे की मी पक्षश्रेष्ठींकडे जाणार आहे सगळं, पण इथले तुमचे कोकणचे नेतृत्व करतायत ते सध्याचं जे वास्तव्यातलं नेतृत्व करतायत ते रवींद्रजी चव्हाण. त्यांच्या कालच्या 3 दिवसच्या दौऱ्यात केसरकर त्यांच्या बरोबरच होते. जनता दल एक दुसरे नारायण राणे यांनीही यापूर्वी सांगितलंय की केसरकरांच्या ते सांगतायत दोन्ही नेते की आम्ही त्यांना मदत करणार, हे सांगतायत की ते मला मदत करणार. असं असताना तुमचा तर एकट्या व्यक्तींचा लागणार. कारण कालची परत तुमचीच भाजपच्या युवा मोर्चांच्या घेतलेली सभा, एकंदरीत कार्यक्रम आतापर्यंतच्या इतिहासात एकाही राजकीय नेत्याला जमला नाही. 6 अँब्युलन्स देण्याचं त्या एका नेतृत्वाने राजकीय कुठलं प्रबळ नसताना दिलं. असं असताना अशी तुम्ही जनसमुदाय बघितला, मग भाजपच्या मागणी तुम्ही कशी करणार? आणि एकंदरीत तुम्ही राजकीय मैदानात उतरणारच आहात की कोणी नको म्हटलं तर तुम्ही माघार घेणार का? आणि जनतेला आवाहन करताय की पाडा म्हणून, कसं पाडणार? 100% एक लक्षात ठेवा की तुम्ही या राज्यातल्या देशातल्या ह्याच्यापूर्वीच्या लढती बघा. लोकांच्या पुढे आणि मतदारांच्या समोर कोण नेता आणि कोण कार्यकर्ता हा विषय त्या ठिकाणी येत नाही. लोकांनी एकदा निर्णय घेतला, लोकांना जास्त तुम्ही फसू शकत नाही, लोकांना गृहीत धरू शकत नाही, लोकांना फसू शकत नाही. ज्यावेळी अशी भूमिका येईल त्यावेळी महाराष्ट्रात किंवा देशात अनेक अशी उदाहरणं आहेत की लोकांनी प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवलेली आहे. त्यामुळे केसरकरच्या पुढे काहीच नाही. आज ते तर काहीच नाहीत. अगदी इंदिरा गांधी पडलेत. केवढी मोठी मोठी उदाहरणं आहेत. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटी आमची जी भूमिका आहे ही भूमिका नेत्यांच्यापर्यंत जायला पाहिजे, नेत्यांच्या समोर मांडायला पाहिजे. नेत्यांनी कोणीही तुमच्या माहितीसाठी सांगतो नाही म्हटलं नाही. काही जण छापतात की बा गप्प का किंवा कोणी दम दिला का, असं कोणीही नेत्यांनी दम दिला नाही. मी माझं सातत्य कायम या ठिकाणी ठेवलेलं आहे. मी जे आहे ते या ठिकाणी उघडपणे या ठिकाणी बोलतो, मुद्दाम बोलतो. आणि याचं कारण काय की बोलण्यामागचं कारण हे मी सगळं देताना पुरावे देऊन तुम्हाला बोललो. तुम्ही सगळ्यांनी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सांगा एखादा केसरकरांनी बाबा उद्योग केला, मी कुठं बोलतोय? 50 लोकांना इथं नोकरी या ठिकाणी मिळाली, बाबा चल चांगला उद्योग यांनी केलेला आहे तर सांगा, मी स्वागत करतो. जर त्यांनी एखादा उद्योग जर त्यांनी केलेला असेल 15 वर्षात 8 वर्षातल्या मंत्री काळात काय, तर मी निश्चितपणे स्वागत करतो. आता मल्टीपर्पज हॉस्पिटलचं आपल्या तुम्ही सगळे शहरातले आहेत, तुम्ही त्यांनी घोषणा केली. बरं, नारळ भूमिपूजन त्यांनीच केलं. आज कबुलेश्वर गावकरांचा विषय 30 वर्ष गाजतोय, आज झाला का? मग अजून कार्यकाळ किती पाहिजे? म्हणजे 15 वर्ष आमदार आणि त्याच्यातले 8 वर्ष मंत्री असलेल्या माणसाला जर हे शक्य होत नसेल तर आणि उद्या मुख्यमंत्री केलं तर तो माणूस काय करणार नाही. त्याचा उपयोग घरातही कोणाला नाही, लोकांनाही नाही आणि काय नाही, जनतेला विचार करायचा आहे. हे भूमिका मी पार्टीच्या वरच्या लोकांना सांगतो. पण आता हे आता तुम्ही आता सगळी कात्रणं वगैरे काय काय दाखवता, याचं तुम्ही एक उघडपणे प्रदर्शन मांडणार का की जनतेची फसवणूक झाली म्हणून?
100% ह्या निवडणुकीत मी पहिल्यांदाच बोललो मी केसरकरांचं काम करणार नाही. हे सगळी अशा प्रकारची 15 वर्षातली जी आश्वासन आहे ती लोकांच्या समोर आणणार, लोक निर्णय घेतील, प्रदर्शन लावणार सर, प्रदर्शन पण लावणार. जे करणं शक्य आहे ते मी या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचं ज्या घोषणा केल्या आहेत त्या सगळ्या जनतेच्या समोर आणणार. आणि माझं पुन्हा तुम्हाला तुमच्या माध्यमातून आव्हान आहे, माझं एखादं चुकत असेल तर इथल्या जनतेने कोणीही सांगावं. आता लिहून दिलं कोणतरी स्टेटमेंट करेल आणि तुम्ही विचारा कोणतरी एक दोघे छापतील, पण त्याहीपेक्षा मी जे चॅलेंज करतोय ते चॅलेंज दीपक केसरकरांनी स्वीकारावं, एका व्यासपीठाला यावं. पुन्हा आपल्या माध्यमातून त्यांना मी विनंती करतो आणि आमने सामने तुम्ही केलेला एखादा उद्योग, तुम्ही बाकी उद्योग खूप करताय पण हा उद्योग 50 लोकांना इकडे नोकरी दिली अशा प्रकारचं एखादा उद्योग तुम्ही मला दाखवा, 10 लोकांना दाखवा. जे वाजत गाजत त्या जिमखाना मैदानावर सेट बॉक्स जो तुम्ही उद्घाटन केलं ते लोक आज बिचार रडतात येऊन, त्यांचा पगार नाहीये. ती कंपनी तुमच्याच माणसाने किती गव्हर्नमेंटला फसवलं ते जरा विचार करा. तुमच्या याच्यात हात असा मी म्हणणार नाही पण फसवलंय लोकांना. त्यामुळे असे फसवणारे उद्योग या ठिकाणी तुम्ही आणलात. आज केवढे घोषणा आहेत की ते राज्यातल्या तिजोरीत पण कमी पडले, एवढ्या मोठ्या घोषणा केल्यात. एक तरी उद्योग, मग एक तर तुम्ही असं जाहीर करा की माझे सीएम ऐकत नाहीत, तुम्ही सांगता माझी सगळ्यांशी संबंध आहे, मंत्रिमंडळात तुमची खूप चालते. मग चालते तर मग हे उद्योग का नाही, हा माझा प्रश्न आहे ना तुम्हाला. पण एक तुम्ही बोलताना मला असं म्हणाला की जनता ह्यांना नाकारणार, मग ह्यांना का तिकीट द्यावं असं तुम्ही एक मगाशी म्हटलं. मग जनता ह्यांना नाकारणार म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे समोरचा कोण उमेदवार असेल, उद्धव ठाकरे गटाचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल, तो निवडून येणार का? मी असं नाही म्हणणार. मी सांगणार की उद्या भारतीय जनता पक्षाला संधी द्या. मी दुसऱ्या पार्टीची मी कशासाठी करू? भारतीय जनता पक्षाला तुम्ही संधी द्या. ह्यांना काय करायचं ते खूप हे करतं, ह्यांना स्वागत करा मुंबईत त्यांचं कुठेतरी. म्हणजे आता जर करा नाही त्यांना मुंबईत तिकीट द्या ना, मुंबईच्या पालकांना द्या मुंबईत तिकीट, त्यांना द्या तिकीट, तिकडे जाऊ दे, तिकडे वाट लागू दे, तिकडे लावली तशी. सरकारने जशी फसवणूक केली आहे जनतेची, पण राज्यात तुमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आहेत, त्याकडे दुर्लक्ष का करतायत की ज्या रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीसनी केलेलं आणि इथल्या लोकांना फसवलं तोच आदर्श केसरकर घेऊन चालतायत. कसं आहे, इथल्या कुठल्याही नेत्यांना आणताना केसरकर असतील कोणी जे पक्षाचे नेते आहेत ते आपण जे सांगून एखादी गोष्ट आणतो की ही गोष्ट आपल्याला पुढे न्यायची आहे, त्याचा फॉलोअप करायचा असतो. त्याचा फॉलोअप केसरकर कमी पडले त्या सगळ्या गोष्टी. तुमचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री केसरकर त्यांना बोलवलं नव्हतं. माझी आपल्याला विनंती आहे की आपण ट्विस्ट करूया नको, ह्या एक गोष्टीवर आपली एक वेगळी प्रेस करूया आणि ह्याच्यातली सगळी सविस्तर माहिती, मोढऱ्यात काय झालं, इकडे काय झालं ते आपण सविस्तर बोलू ना त्याच्यावर. कारण शेवटी आज काय माहिती आहे की इथल्या जनतेची फसवणूक होते. मला बाकी कुठल्याही नेत्यांवर बोलायचं नाही. इथली एमआयडीसी 2008ला एमआयडीसी आली, 2008 नंतर 2024 आता आहे, तर 2024 ते 2008 यामध्ये एकही उद्योग येऊ शकलेला नाही. ही जबाबदारी स्थानिक आमदाराची असते. मग तुम्ही म्हणाल पालकमंत्री कोण, अमुक कोण, ह्याच्यात मला जायचं नाही. ह्याच्यापूर्वी 5 वर्ष पालकमंत्री होते, ह्याच्यापूर्वी 2.5 वर्ष उदय सामंत पालकमंत्री त्यांच्याच पार्टीचे होते, 7.5 वर्ष त्यांच्याकडे होतं. आपल्या इथल्या उद्योगांसमोर आहे. त्यामुळे माझी सगळ्या इथल्या जनतेला हात जोडून विनंती आहे की या सगळ्या गोष्टीत आपण बदल जर नाही केला तर हा मतदारसंघ पुन्हा 15 ते 20 वर्ष मागे येणार आणि इथले तरुण तरुणी आपल्याला माफ करणार नाही. पण 40 वर्ष काम करताय राजकारणात, तुम्ही आताच म्हणताय हा मतदारसंघातले तरुण 40 वर्ष पुन्हा मागे जातील. 15 वर्ष आताही गेले. तुम्ही एका पक्षात महायुतीच्या पक्षात आहात, म्हणजे भाजपच्या मोठ्या पक्षात आहात, केसरकरही मोठ्या पक्षात आहेत. केसरकरांना आजच्या घडीला तिकीट 100% मिळालं असं गृहीत धरा तुम्ही, म्हणजे असं झालं असं समजा. मग तुम्ही जनतेला पाडणार कसं आणि जनतेला पुन्हा 40 वर्ष तुम्ही राजकीय नेते म्हणून देणार कसे किंवा कसं देणार? कारण की तुम्ही एकत्र उमेदवार असं उभं करून स्वतः तुम्ही करणार कसं? तुम्ही प्रश्न विचारताना एक गोष्ट सांगतो, अजून तिकीट कुठली तिकीट जाहीर झालेलं नाही, लक्षात घ्या. तिकीट जाहीर झालेलं नाही. तिकीट आता जाहीर होईल ना त्याच्यानंतरच पुढच्या गोष्टी होतील. आता अजूनही तिकीट बदलायला संधी आहे. तीच संधी आज बघा सगळ्या पार्टींचे वैयक्तिक प्रत्येक डिव्हिजन वाईज बैठका सुरू आहेत.
भारतीय जनता पक्षाचे आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी सगळेच पक्ष शिंदे साहेब आम्ही सगळं मानतो, तुमचं राजकारण अत्यंत सुंदर आहे महायुतीचं, त्याबद्दल वाद नाही. परंतु जर केसरकरांना तिकीट आम्ही काय विचारलंय, मग तुम्ही आम्हा जनते आमच्यासारख्या लोकांना 15 वर्ष खाईत लोटणार आहात, एक राजकीय नेते चांगले आदर्श नेते आहात, मग नेटणार आहात की चांगला उमेदवार उभाटाचा किंवा राष्ट्रवादीचा देऊन त्यांना सपोर्ट करून केसरकरांना पाडणार आहात किंवा चला अशी भूमिका आहे. धन्यवाद. एक बाबा चांगले नेते केसरकर सोडून म्हटल्याबद्दल मनापासून धन्यवाद. गमतीचा बाब जरी सोडला तरी मी सांगितलंय की उद्या ज्याही माझ्या नेत्यांना मी भेटेन, नेत्यांना भेटल्यानंतर मला 100% खात्री आहे की मी कन्व्हिन्स करू शकेन की इथली वस्तुस्थिती, मी आता एक फाईल तयार केली आहे, फाईल मी त्यांना देईन आणि इथल्या वस्तुस्थितीचं त्यांना सांगेन की इथली तुम्ही बघा. पुन्हा मी सांगतो की शेवटी नेते निर्णय घेताना पडण्यासाठी एखादा निर्णय घेणार नाही, ते सांगणार की बा चला ही अशी परिस्थिती आहे, हट्टाच कोणी केला तरी. त्यामुळे मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टीतून बदल होईल. चलो, धन्यवाद.